हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी इथे रेडी झाले होते कारण आम्हाला लंचसाठी बाहेर जायचं होतं. मस्तपैकी आम्ही रेडी झालो आणि निघालो. त्यानंतर ओवीला लागली होती भूक. मग मी तिला ही फ्रुटी दिली. फ्रुटी म्हणजे माझा दिला. ती तेच सांगत होती की मी माझा पितीये. समजतं का नाही तुला? तुला समजतच नाही. कुठे चाललो गा? कुठे जाणार आपण? काय खाणार आज आपण? मटण. या तुम्ही पण खायला. ओवीने तर तुम्हाला सांगूनच दिलं की आम्ही काय खायला जाणार होतो. मग ओवीचा फ्रेंड हा आहे वीरू, तिचा बेस्ट फ्रेंड आहे बरं का. आणि मागे बसले होते हर्षल आणि रश्मी, म्हणजे वीरूचे मम्मी पप्पा. ओवी इथे तर पोज मारायला एक नंबर आहे. फोटो बॉम्बरमध्ये ओवीचा तर पहिला नंबर येईल. आम्ही निघालो तेव्हा तर पाऊस नव्हता, पण नंतर पाऊस सुरू झाला आणि वातावरण इतकं सुंदर मस्त गारगार झालं होतं ना. ऊन नसलं की मग छानच वाटतं. मग फायनली कष्ट करून आम्ही पोचलो अहिल्या देवीज थाली इथे. या लोकेशनला तुम्हाला मी लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि हे सगळे आम्ही मजा करत पुढे चाललो होतो. असं काय हे ॲम्बियन्स होतं. खाली छान मस्त सुंदर असं हे चाय पाणीसाठी होतं. म्हणजे तुम्हाला इव्हनिंग स्नॅक्स वगैरे करायचे असतील तर तुम्ही इथे बसू शकता. त्यांनी स्टेप्स आणि आजूबाजूला दिसतंय ना, त्यांनी मस्त असं दगडी बांधकाम केलं होतं. हे असे छान 2 हत्ती पण होते. आणि हे आहेत आमचे फ्रेंड्स पूजा आणि सौरभ. आत पण मी तुम्हाला दाखवते. दरवाजा पण मस्त असा लाकडी बनवलेला होता. इथे छोटंसं असं फाउंटेन होतं. या फाउंटेनची मजा मी तुम्हाला नंतर सांगते. तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात. पण हे तुम्ही ॲम्बियन्स बघून घ्या. मस्त ग्रीनरी होती आणि बाहेर पण टेबल्स लावले गेले होते आणि शेडमध्ये आत पण टेबल्स लावले गेले होते. दिसतंय तुम्हाला हे असे. आणि आम्ही इथे वेट करत होतो की कोणता टेबल खाली होईल, मग आपण तिथे जाऊन बसू. हे वरती दिसतंय ना बेल, ही फक्त शोसाठीच होती. खरंच वाजवायची नव्हती बरं का. एकूण ॲम्बियन्स मस्त होतं आणि गर्दी पण होती कारण आम्ही गेलो होतो वीकेंडला. मग कसं बसं आम्हाला एक टेबल मिळाला आणि आम्ही पहिले इथे बाहेर बसलो. पण मग बाहेर बसण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण मग जर पाऊस आला तर मग सगळंच उचलून आत न्यावं लागेल. मग आम्ही डिसाईड केलं की बाहेर बसण्यापेक्षा आपण आतच बसू. ही आहे आपली मित्रमंडळी, ज्यांच्यासोबत आम्ही लंच करायला आलो होतो. फायनली मग आम्हाला आतली जागा भेटूनच गेली. आम्ही आलो तर होतो थाळी खायला, पण आम्ही काय खाल्लं ते तुम्हाला मी पुढे दाखवलंच. मग बघत राहा, मध्ये मध्ये स्किप नका करू बरं का. इथे ओवी थोडी चिडचिड करत होती. मग ती तिच्या डाडाला चिकटूनच बसली होती. सगळे मेन्यू बघण्यात बिझी होते. सगळे विचार करत होते की काय मागू काय मागू, हे बघू ते बघू. सगळ्यात पहिले बघितलं की काय काय छान आहे. आणि ही पूजा आहे ना, ही व्हेज खाते आणि तिला नॉनव्हेजचा फक्त रस्सा आवडतो. मग ती व्हेज ऑप्शन्स बघत होती आणि हा वीरू ना इकडे तिकडे पळत होता. मग आम्ही फायनली ऑर्डर केलं अहिल्या देवी सिकंदरी रान. इथे तुम्ही त्याची प्राईस पण बघू शकता पर केजी. त्यानंतर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं ना की ह्या फाउंटेनला ह्या 2 छोट्या चिमुकल्यांनी काय केलं. त्यांना इतकी मजा येत होती ना. वीरू आणि ओवीला असं वाटायचं की हे स्विमिंग पूलच आहे.
आणि कुणाकुणाला हे माहिती आहे ते नक्की सांगाल. ह्याला आमच्या इकडे तर बंब म्हणतात. ह्याच्यात पाणी गरम करतो आणि आमच्या घरी होतं पण हे. एंट्रन्सला असे क्यूट छोटेसे 2 हत्ती बनलेले होते. मस्त ॲम्बियन्स होतं. आणि ह्या दोघांनी मग पाण्यात मस्ती करून झाल्यावरती त्यांचे ड्रेस चेंज केले आम्ही आणि त्यांना बसवलं. बघताय ना ह्यांची मैत्री. फायनली जिसका हम वेट कर रहे थे ते आलं. हे आहे मटन रान. त्यासोबत रस्सा, राईस आणि इकडे थोडे पायनॅपलचे स्लायसेस दिले होते, कोशिंबीर दिली होती. रानवरती मस्तपैकी असं त्यांनी मसाला होता आणि डाळिंबाचे दाणे पण होते. आम्ही एक चुकी केली होती की आम्हाला रान ऑनलाईनच ऑर्डर करून द्यायला पाहिजे होतं, म्हणजे पोचायच्या आधीच. कारण आम्ही ऑर्डर दिल्यानंतर 1 तासानंतर हे रान आलं. मग खूपच भूक लागली होती. मग हे आम्ही पायनॅपल खात बसलो पहिले. म्हटलं दादांना ते रानचे पीसेस करू द्या, तोपर्यंत आम्ही हे पायनॅपल खाऊ. त्या दादांनी अशा प्रकारचे हे पीसेस केले आणि मग सगळ्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं. फायनली माझा नंबर आला आणि मी हे बघताच माझं तोंडाला पाणी सुटत होतं. मी खाऊन पण घेतलं आणि 1 नंबर चव होती. इकडचं जेवण छान होतं पण सर्व्हिस खूपच स्लो होती. काय माहिती त्या दिवशी ते बोलले की त्यांचा स्टाफ कमी आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही असाच पट्टा मारायला निघालो. पाऊस पडला आणि बघा हिरवळ कशी. खूपच सुंदर वातावरण आणि आजूबाजूला डोंगर, हिरवी हिरवी झाडं. त्यानंतर मग पट्टा मारून झाल्यावर आम्हाला जवळपास संध्याकाळच झाली होती. सगळ्यांना गोड खायची खूप इच्छा झाली. मग आम्ही आलो फ्रुलॅटोला. इंस्टाग्रामवरती बघून इथे पोचलो. तरी इथे भेटतात थिक शेक्स आणि डेझर्ट. आम्ही काय काय ऑर्डर केलं मी ते तुम्हाला दाखवते. शेजारीच होतं डिमसम. मग तिथून आम्ही ऑर्डर केले होते मोमोज पण टेस्टी होते बरं का. गरम गरम. बाहेर पाऊस पडत होता आणि आम्ही इथे मध्ये बसून गरम गरम मोमोज खात होतो. मोमोज खाल्ल्यानंतर आमचे डेझर्ट पण आले. मी तुम्हाला दाखवते. थांबा. हे बघा, ह्यांची फुल नावं मला आता लक्षात नाही येत. एक होतं हे रेड वेल्वेटवालं, 2 आम्ही घेतले होते चोकोबारवाले आणि एक आम्ही घेतला होता चॉकोलावा बाय द वे माझं होतं, म्हणजे मी घेतलं होतं ते. खूपच यमी होतं बरं का. तोंडाला पाणीच सुटत होतं. हे वरती ज्या फ्लेवरचं तुम्ही घ्याल ते फ्लेवरवरती टाकून देता आणि आतमध्ये खूप थिक शेक असतो. तुम्हाला पण खायचं असेल तर एकदा ट्राय नक्की कराल. मग या चिमुकल्यांची मस्ती चालली होती इथे. आमचं खाणं पिणं झालं. मग सगळे निघालो आपापल्या घरी. व्हिडिओ बघून झाला ना, मग आत्ता माहितीच आहे तुम्हाला काय करायचं. तर मग लगेच जा, लाईक शेअर सबस्क्राईब.